आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातली मोठी बातमी। आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर 19 सप्टेंबर पासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होईल। 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूमध्ये कामकाजाचा श्री गणेशा होणार आहे। पण या अधिवेशनाचा अजेंडा काय असणार याबद्दल मात्र सस्पेन्स कायम आहे। संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। 4 महत्त्वाचे विधेयक या विशेष अधिवेशनात येणार आहेत। नवीन संसद भवनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार आहेत, तर मार्शल, सुरक्षा रक्षक अधिकारी आणि चेंबर अटेंडंट यांना नवीन गणवेशात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणखीन एक मोठी बातमी। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आजपासून सुनावणी होणार आहे। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मूळ शिवसेना असणाऱ्या ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आलंय। या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात दाखल याचिकेवर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला उशीर होत असून त्यांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलेली आहे। नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास संघटनांनी विरोध केलाय। जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन मिळत नाही, मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पुन्हा मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे। सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चामध्ये खरं तर हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते आणि मागणी मान्य झाली नाही तर यापुढे ठोक मोर्चा काढून धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पाहूयात। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडलं। आरक्षणाच्या मागणीकरता शहर आणि अनेक गावांमधून हजारो मराठा बांधव सांगलीत एकवटले होते। हक्काचं आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका यावेळी मोर्चेकऱ्यांनी घेतली। 7 वर्षांपूर्वीही आरक्षणाकरता विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता, पण तेव्हाही दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नव्हतं। जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला। या सगळ्याचा निषेध करण्याकरता मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार केलाय। ही लढाई अजून संपली नाही, कारण आपण अजून जिंकलेलो नाहीये। त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा आपला लढा आपण मजबूतीने आणि एक दिलीने चालू ठेवूच। ही लढाई एका साधारण सामाजिक घटकाची नाहीये, ही लढाई आहे काळ्या मातीची, ही लढाई आहे हरवत चाललेल्या शेतीची, ही लढाई आहे निगड्या छातीची, ही लढाई आहे समस्त मराठा जातीची। हक्काचं मागतोय, कुणाचं वाचून घेत नाही। आमचा अंत पाहू नका, मिळवणार आणि मिळवणारच। जर या झोपलेल्या सरकारला वाघाची डरकाळी ऐकू येत असेल तर वाघाच्या पंजाला स्पष्ट राम म्हणाव। राम मंदिर चौकात या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले। विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। राम मंदिर चौकात प्रमुख 5 वक्त्यांनी भाषणं केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं। मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आणि आरक्षण मिळवण्याकरता सरकारनं आवश्यक त्या तरतुदी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मराठा समाजाचं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर उतरणंही गरजेचं आहे, त्यामुळे त्यात कोणतीही कसूर नको असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला। आता मराठा समाजाचा अंत पाहू नका। लाखो बांधव भगिनी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतात, उपोषण करतात। तमाम मराठ्यांची मागणी आहे, तुम्ही कसंही आरक्षण द्या, काही करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये
आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हे मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करून हे आरक्षण द्यावं ही या मोर्चाची मागणी आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सगळे उपस्थित आहेत. आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज सातत्यानं आंदोलनं करतोय, पण आरक्षण देणं आता राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या हाती आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली तर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे मराठा समाजानं आता केंद्राच्या पातळीवरही आरक्षणाकरता पाठपुरावा करणं गरजेचं आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून राजकारण सुरू असतानाच त्यात आता वाघाच्या बछड्यांच्या नामकरणाची भर पडली आहे. सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचं नामकरण करताना एका नावाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला. नेमकं काय झालं पाहुयात या रिपोर्टमधून. श्रावणी हे नाव पहिलं घोषित करण्यात आलेलं आहे. जोरदार काय झालं पाहिजे. एक नाव निघालं पण ते मागे गे आदित्य निघालं. बछड्याच्या नामकरणाची चिठ्ठी काढली, मात्र त्यावर नेमकं आदित्य नाव निघालं. विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे यांचं नाव निघाल्यानं ते मागे घेण्यात आलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्यवर आक्षेप घेतल्यानं अजित पवार यांनी पुढची चिठ्ठी काढली. पण या मुद्द्यावरून राजकारण झालं नसतं तरच नवल. राजकारण पेटल्यानं थेट मुख्यमंत्र्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. चिठ्ठी काढली होती, वाघ बछड्यांचं नाव चिठ्ठी काढली होती, त्यामध्ये एक आदित्य नावाची चिठ्ठी आली नाही हो. ते अरे चिठ्ठ्या काढल्या त्याच्यात 2 एकदम निघाले चिठ्ठ्या. मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठीबद्दल काहीच आठवत नसल्याचं सांगितलं. तसं पाहिलं तर पहिली चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी काढली आणि मादी बछड्याला श्रावणी नाव ठेवण्यात आलं. श्रावणी हे नाव पहिलं घोषित करण्यात आलेलं आहे. जोरदार काय झालं पाहिजे. पण दुसऱ्या चिठ्ठीबद्दल त्यांना नेमकं काही आठवत नाही. पण शिवसेना ठाकरे गटानं चिठ्ठीचा सगळाच घटनाक्रम चांगलाच लक्षात ठेवला. इतका तिरस्कार चांगला नसल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. कोणताही आदित्य लपू शकत नाही. तो पृथ्वी तलावरचा असेल नाही तर पृथ्वी तलावरचा नसेल. हा आदित्यवरती आणि जमिनीवर पण एक आदित्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचं नाव कोणाला असेल काय नसेल काय त्यांनी फार नाही फरक पडत. हे आदित्याला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. काय प्रवासी तिरस्कार करणारे शुभेच्छा आहे त्यांना, असं जास्त करत राहावं, त्याच्यामुळे आदित्य जास्त तळपत राहील. नावात काय आहे असं म्हटलं जातं, पण नावात काय नाही हेच या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वैमनस्य किती टोकाला गेलंय हेच यावरून दिसतं. अगदी वाघाच्या बछड्याला सुद्धा नाव देताना राजकीय नेते विरोधकांच्या नावाला पसंती देत नाहीत. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात रंगलेल्या बछड्यांच्या नामकरणाचं आदित्यायन पुढचा काही काळ चांगलंच गाजणार यात काहीच शंका नाही. एक नाव निघालं पण ते मागे गे आदित्य निघालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र सरकारनं राज्यातला ऊस परराज्यात नेण्यावर घातलेल्या बंदीवरून आता राज्यातील राजकारण तापलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि प्रहारच्या बच्चू कडूंनी देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. त्यामुळे ऊस निर्यात बंदीवरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ऊस निर्यात बंदी विरोधात शेतकरी नेते आक्रमक. विरोधकांनंतर खोत बच्चू कडूही मैदानात. तर वाजत गाजत ऊस कर्नाटकात नेऊ. मित्र पक्षांचा सरकारला घरचा आहेर. ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वीच यावर्षी वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील ऊस इतर राज्यात नेण्यावर बंदी घातल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली असतानाच सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात शनिवारी राजू शेट्टींसह काँग्रेसनं सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. असा निर्णय घेणं
म्हणजे केवळ आणि केवळ साखर कारखानदारांच्या दाड्या कुरवाळण्याचाच प्रकार आहे. आम्ही ते कदापि सहन करणार नाही. पण सरकारच्या या निर्णयाला केवळ विरोधकांनीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या मित्रपक्षांनीही विरोध सुरू केलाय. राजू शेट्टींपाठोपाठ सदाभाऊ खोत यांनीही सरकारला इशारा देत कर्नाटकात वाजत गाजत ऊस नेऊ अशी घोषणा केली आहे. हे साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू, कारण जर तुम्ही आमचं खळं लुटणार असाल तर. आणि म्हणून लवकरात लवकर हा आदेश मागे घ्यावा ही विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करत आहे. नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर तर उतरेल, पण आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ. बघू आम्हाला कोण अडवायला येतंय. केवळ सदाभाऊ खोतच नव्हे तर आता प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनीही ऊस निर्यात बंदी विरोधात सूर आळवलाय. साखर आयुक्तांनी शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय. या देशामध्ये प्रॉब्लेम काय झाला का, म्हणाले कुठं कुठं अधिकारी असतं आणि पण काम मात्र सगळं राजकीय पद्धतीनं जात असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं एक कायदा घटनेच्या माध्यमातून जो कायदा आपण आलेला आहे, काही शासन निर्णय झालेला आहे, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. आम्ही पाहतोय आणि तेव्हा मग कधी असं बोलावं लागतं का ती राजकीय अड्डा बनले की काय. मला वाटतं अधिकाऱ्यानं हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांसह मित्रपक्षही ऊस निर्यात बंदीला विरोध करत असले तरी सरकार मात्र अजूनही ऊस परराज्यात नेण्यावर बंदीच्या निर्णयावर ठाम आहे. ऊसाचं उत्पन्न कमी असल्यामुळं कारखाने पूर्ण वेळ चालण्यासाठी अडचण होणार आहे आणि त्यामुळं राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की या राज्यातला ऊस हा परराज्यात जाता कामा नये आणि त्याच्यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीतच सरकारच्या ऊस निर्यात बंदीच्या निर्णयानं सध्या साखर पट्ट्यात संताप पसरलाय. साखर उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यानं त्यांच्या हिताविरोधात भूमिका घेणं अंगलट येऊ शकतं. त्यामुळेच सरकारच्या सोबत असतानाही सदाभाऊ खोतांच्या शेतकरी नेत्यांना सरकार विरोधात मैदानात उतरावं लागलंय. त्यामुळे आता सरकार ऊस निर्यात बंदीवर ठाम राहिल्यास येत्या काळात हा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी बातमी. लागवडीमध्ये झालेली घट, पावसाअभावी न झालेली वाढ या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊसाचा हंगाम अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. हा हंगाम किमान 4 महिने तरी सुरू राहावा यासाठी राज्यातील कारखान्यांमध्ये ऊसाची पळवापळवी होण्याची चिन्ह आहेत. सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्याला विरोध करत अडवण्याचं आव्हान दिल्यानं संघर्षाची शक्यता वाढली आहे. दरम्यान साखर उत्पादनात साधारणतः 15% घट निर्माण होणार असून ऊसाअभावी हंगाम लवकर गुंडाळावा लागणार आहे. सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात सरकारी कर्मचारी आणि शिक्षक आज राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. सर्व सरकारी कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांसमोर यावेळी जोरदार निदर्शनं केली जाणार आहेत. राज्य शासनातील 2.5 लाख रिक्त पदं योग्य रितसर मार्गानं कायमस्वरूपी सत्वर भरली गेली पाहिजेत अशी रास्त मागणी सरकारी आणि निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या 17 लाख सभासदांनी केलेली आहे. तर शासनानं आमच्या रास्त मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यास राज्यात निर्णायक संघर्ष उभा केला जाईल असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिलेला आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी सुमारे 95 तालुक्यांमधील धरणांमध्ये 20% कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये 68% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा 20% कमी आहे. सांगली, सोलापूर, नगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाची धग वाढत असून या तालुक्यांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्यानं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रशासनाला टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करावा लागतोय. जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात पाण्याच्या टँकरची संख्या 10ने वाढत टँकरची संख्या ही 70 वर पोहोचली आहे आणि या टँकरद्वारे 1,44,000 जनतेला पाणी पुरवठा करण्यात येतोय.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त जलजीवन योजनेतील पाणी योजना कार्यान्वित करण्यावर भर असल्याचं जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे. पावसानं गुंगारा दिल्यानं खरीप हंगाम वाया जाण्यासोबतच रब्बी हंगामाचा प्रश्न निर्माण झालाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या गणपतीचं प्रथम दर्शन पार पडलंय. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेश गल्ली मंडळाची 22 फुटांची भव्य गणेश मूर्ती असणार आहे. आणि गणेश गल्लीमध्ये यंदा स्वराज्याची राजधानी रायगड उभा केला जाणार आहे. मुंबईचा राजा यावर्षी रायगडावरती विराजमान होणार आहे आणि गणेश गल्लीच्या राजाचं प्रथम दर्शन घेण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या चिंचपोकळीच्या महाराजाचा फर्स्ट लुक दाखवण्यात आला आणि गेल्या काही काळात या बाप्पाचं मंडळ खूप प्रसिद्धी पावलंय. चिंचपोकळीच्या महाराजांच्या आगमनाला देखील मोठी गर्दी झाली होती आणि बाप्पाचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. आणि इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.